तर आजचा आहे दिवस 8वा आणि आजचा व्लॉग खरं तर मला तुमच्यासमोर सादर करायला काही मोबाईल वगैरे काही माझ्याजवळ ठेवण्याची गरजच नाहीये. ते यासाठी कारण की 8व्या दिवशी जे काही झालेलं आहे, ते मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. एक वेळ मी माझं नाव विसरीन, पण त्या दिवशी जे काही झालं होतं हे विसरणं अशक्य आहे. कारण की अ, आम्हाला असं वाटलं होतं, की आपण छान निघालोय, रस्ता एकदम मस्त आहे. दार्जिलिंगला आम्ही निघालेलो होतो आणि जे दार्जिलिंगमधलं हॉटेल होतं, ते सुद्धा फार चांगलं होतं. तिथे 128 वर्ष जुनी इमारत आहे ती. त्याच्यामध्ये आपल्याला राहायला मिळणार वगैरे या उत्साहात आम्ही निघालो होतो आणि गाडी चालली होती आणि अर्थातच तो सगळा डोंगराळ भाग आहे. तिथे असं घाटांचाच रस्ता असतो आणि उंच-उंच पर्वत असतात आणि त्याच्या शेजारनं तुमचा रस्ता जातो. ओके. सो एका वळणावरती आमची गाडी वळत होती आणि एक गाडी तिथे कडेला थांबली होती. आम्हाला आश्चर्य वाटलं, की ही गाडी अशी म्हणजे तिथे काही स्पॉट नव्हता बघण्यासारखा काही, काहीही नव्हतं. पण ती गाडी अशी कडेला का थांबली? आमची गाडी त्याला क्रॉस करून पुढे गेली. वरनं जोरदार मोठाच्या मोठा धोंडा आला आणि अख्खाच्या अख्खं गाडीची पुढची काच फोडून, डॅशबोर्ड फोडून आत आला. आणि तो धोंडा त्यानंतर माझ्या उजव्या खांद्यावरती बसला. त्यानंतर माझ्या छातीवरती आपटला. त्यानंतर माझ्या पायावरती घासला आणि खाली पडला. हे इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये झालेलं होतं, की नेक्स्ट मोमेंट मला जी आठवते ती फक्त एवढीच आहे, की मी वेड्यासारखं ओरडत होतो. कारण की तो मुकामार जो आहे, तो बरोबर इथे छातीच्या मधोमध बसलेला होता. त्यामुळे मला असं वाटलं, की पूर्णपणे आपली जी रिबकेज असते ती डॅमेज झालेली आहे. आणि अर्थातच ते बऱ्यापैकी दुखत होतं. खांद्याला सुद्धा खूप दुखत होतं. आणि नंतर मी बघितलं, तर पूर्णपणे त्या ज्या काही काचा झालेल्या होत्या, ती पूर्ण विंडशील्ड तुटली. तो दगड आतमध्ये आला. त्या सगळ्या काचा ज्या होत्या, त्या माझ्या केसामध्ये, माझ्या तोंडामध्ये, माझ्या कपड्यांमध्ये सगळ्या गेलेल्या होत्या. त्या दगडाची भुकटी झालेली होती, ती सगळी शर्टमध्ये गेली होती. आणि अशा अवतारामध्ये शेवटी त्या ड्रायव्हरची सुद्धा कमाल आहे, की त्यांनी ती गाडी त्या स्पीडला सुद्धा कंट्रोल केली. कारण की गाडीचा स्पीड नाही म्हटलं तरी एक 50-60 चा तरी होता. आणि त्या स्पीडला त्यांनी ती गाडी कंट्रोल केली, साईडला लावली आणि जेव्हा मी थोडासा सावरलो, मग आई-बाबा सुद्धा बाहेर उतरले, माझा भाऊ बाहेर उतरला. त्यांनी सगळ्यांनी बघितलं की कुठे काय कितपत लागलंय. पण सुदैवाने मला जास्त काही मार लागलेला नव्हता. मग नंतर आम्ही गाडी बघितली, तर गाडीचा अख्खाच्या अख्खा जो डॅशबोर्ड असतो पुढचा, तो पूर्णपणे फुटलेला होता. काहीही राहिलेलं नव्हतं. म्हणजे इतका फुटला होता, की तुम्ही स्टीअरिंग सुद्धा हलवू शकत नाही. त्यामुळे ती गाडी पुढे जाणं शक्यच नव्हतं आणि रादर मी जे काही कपडे घातले होते, त्यांनी मला त्या धोंड्यापासून तरी वाचवलं किंवा असं म्हणूयात, की आदल्या दिवशी जे सिद्धेश्वर धामला मी गेलो होतो, तिथल्या त्या धाग्याचा प्रताप असेल, की मी वाचलो. कारण की तो जो धोंडा होता, तो आधी त्या डॅशबोर्डवरती आपटून जेव्हा खांद्यावरती आपटला आणि त्यानंतर जेव्हा माझ्या छातीवरती आपटून खाली पडला, तेव्हा माझ्या उंच बूट्सनी मला वाचवलं. नाहीतर त्या दगडाला इतकी धार होती, की माझा अख्खा पाय फाटला असता. म्हणजे इथे तर जास्त मार लागलाच असता, प्लस पायसुद्धा फाटला असता. मग त्या केसमध्ये आम्ही काय केलं असतं, काहीच आयडिया नव्हती. पण खैर गाडी तर पुढे चालवणं शक्यच नव्हतं आणि त्या गाडीच्या एअरबॅगसुद्धा उघडल्या नाहीत, एवढा मोठा इम्पॅक्ट होऊन सुद्धा. कारण की ती टोयोटा गाडी होती आणि टोयोटा गाडीला फक्त पुढच्या बाजूला क्रॅश सेन्सर्स असतात. तुमची जर का विंडशील्ड वरनं तुटली, तर त्यामध्ये गाडीचे एअरबॅग उघडत नाहीत. त्यामुळे ती गाडी तर पुढे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग अक्षरशः तिथे आम्ही रस्त्याच्या कडेला चादर टाकून बसलेलो होतो झाडाच्या खाली. कारण की ती जागा अशी होती, की तिथून मागे 50 किलोमीटर एक गाव होतं आणि तिथून पुढे 25 किलोमीटर दुसरं गाव होतं. त्याच्या मधोमध आम्ही अडकलेलो होतो आणि आजूबाजूला काही म्हणजे काही नाही. फक्त एक दरी होती, खालनं नदी वाहत होती, वरती प्रचंड मोठे कडे होते. दॅट्स इट. आम्ही तिथे दुपारच्या टळटळत्या उन्हामध्ये त्या झाडाच्या खाली असंच चादर टाकून बसलो होतो. मग आमचा ड्रायव्हर पुढच्या गावामध्ये गेला. तिकडनं त्यांनी एक छोटी टॅक्सी आणली. ते आणायला सुद्धा त्याला 1.5 तास गेला. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यामध्ये बसवलं. मग पुढच्या गावामध्ये सोडलं. मग दुसरी गाडी घेऊन आला. त्याच्यामध्ये आमचं सामान टाकलं आणि मग त्या गावात तो पोहोचला. आणि मग तिथून पुढे आमचा प्रवास दार्जिलिंगसाठी सुरू झाला. अर्थात आता ही देवाचीच कृपा म्हणावी लागेल आणि थोडंफार जे काही आम्ही व्यायाम करतो त्याची सुद्धा, की डायरेक्ट इथे दगड पडून सुद्धा जास्त काही झालं नाही. पण त्यानंतर आम्ही दार्जिलिंगला पोहोचलो. दार्जिलिंगमध्ये गेल्यानंतर मात्र आम्हाला बरं वाटलं कारण की तिथली जी हॉटेलची इमारत आहे ती पण फार छान होती. त्यांचा एक ओल्ड चार्म त्यांनी खूप व्यवस्थित जपून ठेवला होता. त्यामुळे ती एक फार चांगली गोष्ट झाली. तिथे फार छान फोटोसुद्धा आले. पण आता आजची रात्र जी काही आहे, तर ती त्या मानसिक धक्क्यातून सावरण्यातच जाणार आहे.
कारण की एवढा मोठा ॲक्सिडेंट ह्याच्या आधी आम्ही कधी बघितलेला नव्हता. अनेक ठिकाणी ट्रिप्स केल्या, पण इतका मोठा ॲक्सिडेंट कधी झालेला नव्हता. त्यामुळे आता आजची रात्र त्यातून सावरणे आणि उद्या दार्जिलिंग बघणे एवढाच कार्यक्रम आहे. तर आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये पण मला सांगा, की तुम्हाला काय-काय वाटतंय अजून काय-काय बघायला आवडेल.